स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने नाशिकमध्ये जोरदार भूमिका घेतली आहे. जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्याची मागणी केली आहे. आज या ठिकाणी जे विद्यार्थ्यांनी जे दिल्ली येथे आंदोलन चालू केले, जंतर मंतर या ठिकाणी सोनम वांगचुक यांनी जे आंदोलन हाती घेतलं, विद्यार्थ्यांच्या सातत्याने पेपर फुटी, त्याच्यामध्ये होत असलेलं नुकसान ते सातत्याने लक्ष देऊन देखील त्या ठिकाणी कुठेही विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही. म्हणून संपूर्ण देशभर विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून विविध पक्ष या ठिकाणी आंदोलन करत आहेत. त्यामध्ये आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशानुसार श्री सोनम वांगचुक यांनी जे आंदोलन हाती घेतलं त्याला पाठिंबा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, युवकांचे अध्यक्ष, प्रांतिकचे उपाध्यक्ष, सर्व महिला आघाडीचे अध्यक्ष, सर्व महिला प्रतिनिधी या ठिकाणी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, कलेक्टर साहेब यांना या विद्यार्थ्यांचं आंदोलन या शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यावं. नरेंद्र मोदी सरकार, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सोनम यांनी मागितला, परंतु त्यांचा राजीनामा 20 दिवस झाले तरी घेतला नाही. आणि आजपर्यंत या आंदोलनामध्ये 20 विद्यार्थ्यांचं आत्महत्या त्या ठिकाणी झाला, तरी देखील सरकार त्याच्याकडे बघायला तयार नाही. म्हणजे इतकं निर्दयीपणाने सरकार त्या ठिकाणी वागतं. सातत्याने विद्यार्थ्यांच्या या पेपर फुटीमुळं अनंत विद्यार्थ्यांचं, लाखो विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान झालं. देशाची संपूर्ण शिक्षण व्यवस्था या ठिकाणी कोलमडलेली आहे. म्हणून या शिक्षण व्यवस्थेला दुरुस्त करण्यासाठी सोनम यांच्या मागणीप्रमाणे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. निवेदनात वारंवार होणारी पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील कथित भ्रष्टाचार, ऑनलाईन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि पोलीस भरतीतील कथित अन्यायामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पक्षाने पाठिंबा जाहीर करत सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे अशी मागणी त्यांनी केली. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच गैरव्यवहारात सहभागी कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करून भविष्यात सरकारी कामांपासून दूर ठेवावे अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड सहन केली जाणार नाही, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. नितीन चंद्र मोरे, आपलं नाशिक.